एरा सेशन बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण पाहणार आहोत इरा सेक्शन नंबर 36. तर पहिल्यांदा ॲरो डाऊन करून घ्या. इथे आहे इंट्रोडक्शन सेशन, ग्रीन करून घ्या. त्यानंतर आहे ॲरो डाऊन करा खाली तसेच. सगळे ॲरो डाऊन करत जावा. त्याच्या खाली कंटेंट सगळे ग्रीन करत जावा. त्यानंतर आहे टेस्ट युअर नॉलेज आहे, त्याच्या खाली आहे नॉलेज चेक. हे नॉलेज चेक नंबर 1 आहे, स्टार्ट करून घ्या. त्यात 4 क्वेश्चन्स आहेत. पहिला क्वेश्चन आहे यू कॅन ॲडजस्ट द साइज ऑफ द स्लाइड. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन यू कॅन सी द फॉर्मॅटिंग टूलबार. त्याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन हाऊ कॅन यू स्टार्ट अ प्रेझेंटेशन फ्रॉम द फर्स्ट स्लाइड. ह्याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन व्हॉट डज द प्रेझेंटर व्ह्यू ऑप्शन अलाउ. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे फोर्थ ऑप्शन, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. पहा येथे तुमचे स्कोर दिसेल. त्यानंतर ॲरो डाऊन करत जावा. त्याच्या खाली आहे नॉलेज चेक नंबर 2, तर स्टार्ट करून घ्या. तर फर्स्ट क्वेश्चन आहे विच क्लिकअप फ्युचर इज द बेस्ट. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन हाऊ डज अ क्लिकअप इम्प्रूव्ह. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. त्यानंतर खाली तसेच ॲरो डाऊन करा. त्यानंतर इथे आहे नॉलेज चेक नंबर 3, स्टार्ट करून घ्या. त्याच्यात एकच क्वेश्चन आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे पॉवर पॉईंट डिझायनर प्रायमरीली. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. त्यानंतर खाली ॲरो डाऊन करा. त्याच्या खाली आहे नॉलेज चेक नंबर 4, तर स्टार्ट करून घ्या. इथे पण एक क्वेश्चन आहे व्हॉट मेक अ स्लाइड AI अँड कम्पेअर्ड. याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. पहा इथे तुमचे स्कोर दिसेल. त्यानंतर आहे तर सिम्युलेशन क्वेश्चन्स, क्लिक करा, स्टार्ट करून घ्या. त्याच्यात 2 क्वेश्चन्स आहेत. सेट द स्लाइड शो फ्रॉम अ बिगिनिंग टू प्रेझेंट फ्रॉम द स्टार्ट. तर स्टार्ट करून घ्या. तर स्लाइड शो ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर फ्रॉम बिगिनिंग ऑप्शनवर क्लिक करा. आन्सर सबमिट होईल. ओके करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन सो यू कॅन हाईड द स्लाइड फोर्थ युजिंग अ स्लाइड शो टॅब. तर स्टार्ट करून घ्या. तर फोर्थला सिलेक्ट आहे. स्लाइड शो मध्ये जाऊन हाईड ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर आन्सर सबमिट होईल. ओके करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. पहा इथे तुमचे स्कोर दिसेल. त्यानंतर सेल्फ पाथ लर्निंग क्लिक करा, प्रोसीड करून घ्या. त्याच्यात एक क्वेश्चन आहे, स्टार्ट करून घ्या. सेव्ह युअर प्रेझेंटेशन विथ गॅट डॅश. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. पहा इथे तुमचे स्कोर दिसेल. स्कोर डिटेल मध्ये जाऊन पुढचा आहे गाइडेड टू इट युअर सेल्फ, क्लिक करा. त्यानंतर स्टार्ट करून घ्या. यात आहेत 5 क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन आहे इन द गिवन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन प्रेझेंट स्लाइड. स्टार्ट एक्झाम करून घ्या. तर पहिल्यांदा स्लाइड शो मध्ये जावा. त्यानंतर सेटअप स्लाइड शो ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर इथे ब्राउड इंडिव्हिज्युअलवर क्लिक करा. त्यानंतर ओके करा. आन्सर सबमिट करून बघा. त्यानंतर आहे दुसरा इन द गिवन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कंट्रोल नंबर स्लाइड. तर स्टार्ट करून घ्या. स्लाइड शो ऑप्शन मध्ये जावा. त्यानंतर इथे आहे सेटअप स्लाइड शो. त्यानंतर इथे फ्रॉम वर क्लिक करा. त्यानंतर इथे 2 आणि 5 टाकायचं आहे. त्यानंतर ओके करून घ्या.
सबमिट करा आन्सर. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन. फर्स्ट इन द गिव्हन पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्लाइड फर्स्ट बिगिनिंग सिलेक्ट. तर स्टार्ट करून घ्या. तर स्लाइड शो मध्ये जावा. त्यानंतर फ्रॉम बिगिनिंग करून घ्या. ओके करून घ्या. त्यानंतर आन्सर सबमिट करून पहा. त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन. टू प्रेझेंट अप टू पॉवर पॉइंट प्रेझेंट फ्रॉम करंट स्लाइड. तर स्टार्ट एक्झाम करून घ्या. तर स्लाइड नंबर 3 ला क्लिक करा. त्यानंतर स्लाइड शो मध्ये जावा. त्यानंतर फ्रॉम करंट स्लाइड वर क्लिक करा ऑप्शनवर. त्यानंतर ओके करून पहा. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन गुड द स्लाइड. तर स्टार्ट एक्झाम करून घ्या. त्यानंतर इथे स्लाइड शो मध्ये जावा. त्यानंतर इथे पहा रिसर्च टायमिंग ऑप्शन क्लिक करा. त्यानंतर इथे क्लिक करा. त्यानंतर रिझ्यूम रेकॉर्डिंग वर क्लिक करा. त्यानंतर सबमिट करा क्वेश्चन आन्सर. अशा प्रकारे 5 क्वेश्चन्स संपलेले आहे. एंड एक्झाम करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. त्यानंतर आहेत सेशन कम्प्लिटेशन टेस्ट. तर स्टार्ट करून घ्या. त्यात आहेत 10 क्वेश्चन्स. मनाली वॉन्ट्स टू डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच डाटा कॅनॉट बी डिलीटेड. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन. हाऊ डज अन ऑप्टिकल ड्राईव्ह रेड डाटा फ्रॉम. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट आणि फोर्थ ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन. विच टाइप ऑफ ऑप्टिकल डिव्हाइसेस हॅव इनफ स्टोरेज. ह्याचं क्वेश्चन आन्सर आहे थर्ड आणि फोर्थ ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन. अ हॉस्पिटल इज अ हायब्रिड स्टोरेज बाय कीपिंग. तर ह्याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट आणि सेकंड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन. मेघना लूज हर फोन बट कॅन स्टील ऍक्सेस हर डाटा. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन आणि थर्ड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 6वा क्वेश्चन. क्लास 10 स्टुडंट फ्रॉम अ डिफरंट रिजन आर वर्किंग ऑन अ ग्रुप. याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट आणि थर्ड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 7वा क्वेश्चन. अ लॉ फ्रॉम स्टोर इम्पॉर्टंट कोर्ट केस. याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड आणि फोर्थ ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 8वा क्वेश्चन. अ ब्लू रे अँड DVD लुकस स्माइलर. याचं क्वेश्चन आन्सर आहे थर्ड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 9वा क्वेश्चन. अर्जुन सेव्ह हिज प्रोजेक्ट गुगल ड्राईव्ह बट फॉरगॉट टू. याचं क्वेश्चन आन्सर आहे फोर्थ ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 10वा क्वेश्चन. अन ऑफिस मॅनेजर नीड टू बॅकअप टेम्पररी. याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. काय ते तुमचे स्कोअर दिसेल. त्यानंतर खाली ग्रीन करत जावा तसेच दोन्ही. त्यानंतर सगळे ग्रीन झाल्यानंतर तुम्ही सेक्शन पाहून घ्या. तर इथे ग्रीन पट्टी आला असेल तर तुमचं सेक्शन 36 कम्प्लीट आहे म्हणून समजून घ्या.